तर विधानसभा निकालानंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आज बैठक होते। माजी नगरसेवकांची आज ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक। ऑगस्टमधील बैठकीनंतर पहिल्यांदाच माजी नगरसेवकांची आज बैठक होते। विधानसभा उमेदवार निवड प्रक्रियेत डावलल्याची नगरसेवकांनी खंत व्यक्त केली आहे। माजी नगरसेवकांमध्ये पक्षातील काही नेत्यांबाबत रोष देखील आहे। डॅमेज कंट्रोल होऊ नये म्हणून आज मातोश्रीवर ही बैठक घेण्यात येते आणि या बैठकी संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश जी, काय अधिक माहिती? बघा, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे शिवसेना युबीटीची रणनीती बैठक आज मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होते आहे। शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल, पण असं म्हटलं जातं आहे की डॅमेज कंट्रोलसाठी ही बैठक आहे। गेल्या 2.5 वर्षात शिवसेना युबीटीतले निम्म्याहून अधिक नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत। म्हणजे जर आपण 2017ला नगरसेवकांचं संख्याबळ बघितलं तर 84 नगरसेवक निवडून आले आणि मनसे आणि अन्य पक्षातून नगरसेवक शिवसेना मध्ये सहभागी झालेल्यांची एकूण संख्या जवळपास 93 इतकी आहे। यापैकी निम्म्याहून अधिक नगरसेवक हे शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणखी पक्षात पडझड होऊ नये यासाठी ही डॅमेज कंट्रोल संदर्भातली महत्त्वाची बैठक असल्याचं मानलं जातं आहे। लवकरच महापालिका निवडणुका अपेक्षित आहेत, पण यातली खरी गोम अशी आहे की शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये ही खंत आहे, कारण ऑगस्ट महिन्यात शेवटची बैठक या नगरसेवकांची पार पडली। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवड प्रक्रियेत माजी नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याची या नगरसेवकांची खंत आहे, कारण या संपूर्ण बैठकांमध्ये शिवसेना माजी नगरसेवक नव्हते आणि आता या सर्व नगरसेवकांना बोलावलं जातं आहे। त्यामुळे काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना हा समज करून दिला की जेव्हा नगरसेवकांची बैठक आयोजित केली जाते तेव्हा हे नगरसेवक यापैकी आपले काही नगरसेवक फुटतात, त्यामुळे या बैठका घेतल्या गेल्या नाहीत, असंही एकूण पक्षात चर्चेचं वातावरण आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा डॅमेज कंट्रोलसाठी ही बैठक आहे। या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघाप्रमाणे 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 18 निरीक्षकांची मुंबई महापालिकेसाठी निवड केली आहे। त्यांची बैठक ही आज उद्धव ठाकरे नगरसेवकांच्या बैठकीनंतर घेणार आहेत। पण नगरसेवक आपली भावना काय व्यक्त करतात, उद्धव ठाकरे पुढे आपलं काय म्हणणं मांडतात, याकडेही लक्ष असेल। दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।